नमस्कार, मी महेश पाटील. आज आपण या येणाऱ्या जी 20 नोव्हेंबरला जे मतदान होणार आहे, तर त्या मुंबईमधील 36 पैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकूण 22 जागा लढते. तर त्यापैकी त्या किती जागा जिंकतील ते आपण एक थोडक्यामध्ये बघूया. आता याच्यामध्ये सॅम्पल सर्व्हे हा एक भाग असतो डेटा एनालिसिसचा, प्रिडिक्शनचा. त्याच्यातून आपण एक प्रिडिक्शन करतो. तर त्यामधून जे आपल्याला इनपुट मिळतात, तर त्या ह्याच्यातून आपण हा एक सर्व्हे घेतलेला आहे आणि हे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. तर बघा वर्सोवा हा हारून खान हे कट्टर शिवसैनिक आहेत. मुस्लिम असले तरी ते एक शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या इथं फेव्हरेबल आहेत वर्सोव्यामध्ये. त्यामुळे वर्सोवा उद्धव ठाकरेंच्याकडे चाललेली आहे. त्यानंतर कुर्लामध्ये मंगेश कुडाळकरांना फाईट प्रवीणा मोरजकर या शिवसैनिक देतायत. तर त्या कुर्ल्यामध्ये जिंकू शकतात. माहीममध्ये अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये महेश सावंत हे बाजी मारून जाताना आपल्याला दिसतायत. त्यामुळे माहीम इथं फेव्हरेबल आहे. वरळीमध्ये वन हँड आदित्य ठाकरे जिंकतील. शिवडीमध्ये बाळा नांदगावकर खूप चांगले उमेदवार आहेत मनसेचे, पण घासाघीस खूप होणार आहे. मी इथं जिंकतीलच अजय चौधरी असं म्हणत नाही. पण अ, ही सीट 55% ते 45% अशी एक फाईट असू शकते. त्यामुळे ही सीट सध्या मी उद्धव ठाकरेंना दिलेली आहे. पण ही मनसे सुद्धा इथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई, तृप्ती सावंत ज्या आहेत, तर त्या मतदान घेतील. पण फक्त मत खाण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे की काय असा एक समज पूर्ण मतदारसंघामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे इथं झिशान सिद्दीकींना त्याचा फायदा होताना दिसत नाहीये. वरुण सरदेसाई हमखास इथं ही लढाई सहजपणे जिंकून जातील. विक्रोळी वन हँड सुनील राऊत जिंकतायत. कलिना हा वेगवेगळ्या जाती, धर्म, उत्तर भारतीय ख्रिश्चन समुदायाने व्यापलेला प्रदेश आहे. तर हा मतदारसंघ कलिना संजय पोतनीस जिंकतायत. एकनिष्ठ होते उद्धव ठाकरेंचे, ते इथं जिंकताना दिसतायत. भायखळ्यामध्ये लोकसभेला सुद्धा इथं शिवसेनेला खूप चांगलं मतदान होतं. सध्या ज्या आहेत उमेदवार आमदार तिथल्या, तर त्या लोकसभेला सुद्धा पराभूत झाल्या होत्या आणि आता भायखळ्यामध्ये परत इथं ही उद्धव ठाकरेंची सीट इथं मिळणार, जिंकणार आहे. त्यानंतर बघा अंधेरी पूर्वमध्ये भुर्जी पटेल की मुर्जी पटेल आहेत. तर ते राजकारण इथं चालणार नाही. अंधेरी पूर्वमध्ये ऋतुजा लटके इथं जिंकताना आपल्याला दिसतायत. पण मार्जिन खूपच कमी असेल जिंकण्याचं. भांडूप हा रमेश कोरगावकर जिंकतायत. जोगेश्वरी पूर्वमध्ये लोकसभेला जो अ, अ, गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर जे हारले किंवा त्यांना हरवलं गेलं, तर ती एक सल तिथल्या मतदारांच्या मध्ये आहे आणि ही सीट अ, अ, वायकरांच्या पत्नी सुद्धा लढतायत शिंदे गटातर्फे. तर इथं उद्धव ठाकरेंना ही सीट मिळू शकते. अनंत नर एकनिष्ठ नगरसेवक आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत. हे सीट जिंकताना दिसते. सुनील प्रभू त्याला लागून असलेला मतदारसंघ दिंडोशी आहे. सुनील प्रभू इथे जिंकताना दिसतायत. संजय निरुपम उत्तर भारतीय इथं टिकाव धरू शकणार नाही. कडवट शिवसैनिक सुनील प्रभू आपल्याला इथं जिंकताना दिसतायत. त्यानंतरच्या शेवटच्या 4 सीटा बघा. चेंबूर प्रकाश फातर्पेकर जिंकतायत. दहिसर विनोद घोसाळकर इथं आपल्याला जिंकताना दिसतायत. अ, त्यानंतर घाटकोपर पश्चिम ही सीट अशी आहे, की इथं संजय भालेराव आहेत. तर ही सीट घाटकोपरची यावेळी राम कदम जे तिथले आहेत, तर त्यांच्या विरोधात हे संजय भालेराव आहेत. तर ही सीट आपल्याला मिळताना इथं दिसते. इथं चांगली मतं यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना जिंकेल आणि गोरेगावमध्ये समीर देसाई आहे. तर इथं ठाकूर नावाचे आमदार आहेत. पण एक लक्षात घ्या, समीर देसाईंचं उत्तर भारतीय मतदारांच्या मध्ये एक चांगलं रिलेशन्स आहे. त्यामुळे ते मतं सुद्धा ते इथून घेतील आणि गोरेगाव एक फेव्हरेबल सीट आहे. जी शिवसेना, उद्धव ठाकरेंचा गट जिंकू शकतो. त्यानंतर बघा ज्या हरवू शकतात अशा 5 सीटा आम्ही इथं प्रिडिक्शन आपण करतोय, की इथं मतदान जर चांगलं झालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे, तर इथं चित्र बदलू शकतात. तर मागाठाणेमध्ये उदेश पाटेकर आहेत, विरुद्ध प्रकाश सुर्वे आहेत आणि त्याला मनसेचे नयन कदम नावाचे एक उमेदवार आहेत. नयन कदम ठरवतील, की इथं विजेता कोण असेल. तर ही सीट आपण धोक्यामध्ये पकडतोय. मलबार हिल इथं मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांना जैन नावाचे कोणतरी एक उमेदवार दिलेले आहेत. ही सीट हरणार आहे शिवसेना. त्यामुळे बोरिवली संजय भोसले ही पण सीट जवळपास हरण्याची शक्यता आहे. विलेपार्ले संदीप नाईक इतकं सांगता येत नाही काय होईल.
पण वडाळामध्ये जर शिवसेनेनं चांगली इथं काम केलं, श्रद्धा जाधव या महापौर सुद्धा आहेत. इथं जर त्यांनी चांगली उमेदवारी, चांगले आपले मतदार जर बाहेर आणले, मराठी मतदार जे आहेत किंवा शिवसेनेचे कट्टर पारंपरिक मतदार जर इथं आणले, तर कालिदास कोळंबकर इथं पडू शकतात. त्यामुळे यातल्या मी 5 पैकी 2 सीटा अजून शिवसेनेच्या पारड्यात जाऊ शकतात. इतकी चांगली परिस्थिती आहे. फक्त 22 पैकी ज्या हमखास जिंकू शकतील त्या सीटा म्हणजे 17 सीटा आहेत आणि ह्या 5 सीटा ज्या आहेत त्या त्यांच्या रेड झोनमध्ये आहेत. त्यानंतर बघा इथं मागाठाण्यामध्ये प्रकाश सुर्वेंचं जे मतदान आहे 2019चं ते 90,000 आहे. पण ते ऑब्व्हियसली 90,000चे ते 40,000 होतील, 45,000 होतील किंवा 50,000 होतील. उरलेलं 40,000 मतदान काँग्रेसचं मतदान, हे मतदान पण तिथं त्यांना मिळून जाईल आणि इथं जी घासाघीस असेल ती प्रकाश सुर्वे विरुद्ध उदेश पाटेकर आणि नयन कदम सुद्धा 40,000च्या आसपास मतं घेतील. पण ही रंजकदार असा मतदारसंघ पूर्ण मुंबई शहरामध्ये चे जे 36 मतदारसंघामध्ये सगळ्यात रंजक मतदान इथं मागाठाण्यामध्ये होईल. आपलं काय मत आहे ते आपण कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये लिहा. अभ्यासपूर्ण तुमची आज एक सॅम्पल सर्व्हे काढण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जेव्हा मतदान होईल त्यानंतर सुद्धा आपल्याला एक सर्व्हे आपण इथं काढू शकतोय. तूर्तास या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या दोस्तांच्या मध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक यू.